आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना अर्ज गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता शनिवारी जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, इथे तुम्ही बघू शकता पीएम किसानचा हप्ता शनिवारी जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी जमा होणार आहेत। सर्वात मोठी बातमी आतापर्यंतची शेतकऱ्यांसाठी। बघा इकडे तुम्हाला इथं मिळणार आहे 20,500 कोटी जमा होणार आहेत तुमच्या खात्यामध्ये। शेतकरी बांधवांनो नमस्कार, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आता खात्यावरती येणार आहे। याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झाले होते। दिवाळीपूर्वीच 2,000 रुपये येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली होती, परंतु शेतकरी शासनाने धक्कादायक अपडेट देत हप्ता लांबवला। बघू शकता इथं हप्ता लांबवलेला होता शेतकरी बांधवांचा। नमोचा असू दे, पीएम किसानचा असू दे, तुम्हाला इथं दिसतच आहे। बघा इकडं जो धोका होता म्हणजे काय, ही मोठी अपडेट काय होती, जी योजनेची जी रक्कम होती ती थांबली होती। त्यामुळे पैसे थकीत राहिल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिवाळी आधीच हे पैसे मिळायला चालू झाले आहेत। बघा इकडे पडताळणी करण्याची सुरुवात ही केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आली होती। इथं आपल्याला दिसत आहे पडताळणी करण्याची सुरुवात ही केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। आणि याच्या पहिल्याच टप्प्यामध्ये देशातील 31 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेतून डायरेक्ट अपात्र केल्याची माहिती शासनाने काल दिली। यामध्ये अजून 2 टप्पे शासन पूर्ण करणार असल्याची माहिती देखील आपल्याला प्राप्त झाली आहे। बघा इकडं सांगण्यात आलंय शासनाने या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून आपण बघू शकता की इथं पहिल्या टप्प्यामध्ये 31 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना योजनेतून डायरेक्ट अपात्र केलं होतं, पण आता त्यांना अर्ज 2 टप्पे देण्यात आलेत। म्हणजे त्यांना पात्र होण्यासाठी अनेकदा अर्जाचे टप्पे इथे देण्यात आले। इथं सांगण्यात आले बघा शासनाने कोणाला नेमकी या योजनेतून अपात्र केलं आहे याची माहिती आपण बघूया। जर तुम्हाला या योजनेचं पात्र राहायला असेल 3 अटी या मान्य कराव्या लागत आहेत। तुम्हाला जर योजनेत जर पात्र राहायचं असेल इथं 3 अटी दिल्यात बघा, 3 अटी। ह्या 3 अटी तुम्हाला पात्र राहायला पाहिजे। कोणत्या अटी आहेत त्या पाहूयात आपण। गोष्टी चेक करायला लागणार आहे। त्यामध्ये शासनाने सांगितलं आहे अन्यथा पुढचा नंबर तुमचाही देखील असू शकतो। इथे ते बघा 3 टप्प्यामध्ये पडताळणी पार पाडली जाणार आहे। जर तुम्ही या योजनेतून अपात्र झाला तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता सोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मिळणार नसल्याचं शासनाने देखील सांगितलं आहे। बघा इकडे तुम्हाला इथे सांगण्यात आलंय बघा, या बॉक्समध्ये मी तुम्हाला दाखवतो। जर हे नसेल तुम्ही पात्र 3 टप्प्यामध्ये तर तुमच्या आत्ताचे पैसेही गेले आणि नंतरचे पैसेही जाणार। म्हणजे ते कुठले जाणार, पीएम किसानचे जाणार, किसान योजनेचे जाणार, नमो शेतकरीचे जाणार, सर्व योजनेचे पैसे जाऊ शकतात। त्यामुळे तुम्ही याची काळजी करून घ्यायची आहे। शेतकरी योजनेचा जो हप्ता देखील तुम्हाला मिळणार नसल्याचं माहिती सांगितली बघा इथं। तर मग चला पाहूया कशामुळे शेतकरी या योजनेतून अपात्र होत आहेत आणि अनेक महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे, किती वाजता मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे आत्ताच तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्याआधी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आलेल्या असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। मग या व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण पाहूया मित्रांनो। तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दर 4 महिन्याने मिळत असतो, पण पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि या पाठोपाठ आता जम्मू काश्मीर या 4ही राज्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती। यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। तर तेथील शेतकऱ्यांना मदत म्हणून केंद्र शासनाने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लवकर वितरित केला गेला, पण तेथील शेतकऱ्यांना दिलासा दिला असं म्हटलं तरी हरकत नाही। महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला माहित आहे की किती मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला, त्यांना शेतकऱ्यांचं नुकसान खूप प्रमाणात आपल्या इथे सुद्धा झाले। मोठ्या प्रमाणात आपल्या इथे पण नुकसान झाले शेतकऱ्यांचं। इथं तुम्ही पाहिलं असेल टीव्हीवर तुम्हाला बातम्या सुद्धा दिसल्या असतील। शासनाने महाराष्ट्रामध्ये लक्ष दिलं नसल्याने नाराजी ही शेतकऱ्यांमधून उमटून येत होती। प्रचंड संताप शेतकरी व्यक्त करत होते आणि मदत जाहीर
करा अशी मागणी ही महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या वतीने केली जात होती। तर तुम्ही ही बातमी तर पाहिला असेल, तुमच्या टीव्हीवर सुद्धा दिसला असेल। कारण की शेतकऱ्याला ज्यावेळी शेतकरी संकट असतात त्यावेळी कोणीही मदत केली नव्हती, पण जेव्हा पाऊस गेला त्यावेळी शेतकऱ्याला मदत यायला लागली। पण अजूनपर्यंत ही नुकसान भरपाई असू दे, कर्जमाफी असू दे, याचा GR आलाय, पण अजूनपर्यंत कर्जमाफी वगैरे पूर्णतः झालेली नाही असं म्हणतात शेतकरी, त्यामुळे संतापले होते। आता आपण पाहूया की इथं बघा तुम्ही, आता आपण पाहूया की राज्य शासनाने निर्णय घेत 31,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत देण्याचा निर्णय घेतला आणि आणखी थोडासा दिलासा मिळाला। या राज्य शासनाने केंद्र शासनाकडे PM किसान योजनेचा 21वा हप्ता महाराष्ट्रामध्ये देखील लवकरात लवकर वितरित करावा अशा मागण्या केल्या असताना मागील ही केंद्र शासनाने मान्य केली होती। महाराष्ट्रामध्ये देखील PM किसान योजनेचा 21वा हप्ता दिवाळी अगोदर देण्याचा निर्णय या केंद्र शासनाने घेतला होता, पण हप्ता मिळणारे देखील म्हणत होते, परंतु आता हप्ता अजूनपर्यंत आला नाही खात्यामध्ये। तर हप्ता बघा येणार आहे। केंद्र शासनाच्या वतीने काल मोठी अपडेट देण्यात आली आणि त्या योजनेतून देशातील 31 लाखहून, बघा इकडे, इथे 31 लाखहून राज्यातून 31 लाख शेतकऱ्यांना, देशातून 31 लाख शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजनेतून अपात्र केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पडताळणीनुसार अजूनही देखील पूर्ण झाली नसल्याने माहिती शासनाने कळवली आहे। म्हणजे जी पडताळणी होती, जे आपल्या इथं पाहायला येत होते, कृषी अधिकारी असू दे, कृषीतले सर्व योजने माहिती त्यांच्या संघटनेमधले, कृषी संघटनेमधले सर्व काय असू दे, ते कोण अजूनपर्यंत येऊन पडताळणी पूर्ण झालेली नाही असं सांगत आहेत आपल्या इथं। बघा तुम्ही, इथे सांगताना आपल्याला असं सांगितलंय की राज्यातील जेवढे काही हे आहेत की लवकरात लवकर त्यांनी येऊन पडताळणी सुरू केल्यावर काम सुरू होईल असं सरकारने पण सांगितलंय, पण लवकरात लवकर काम चालू करायचं काम सरकारने पण केलेलं आहे। बघा इकडे नेमकी शासनाचं काय चेक करत आहे, म्हणजे नेमकं शासन काय चेक करत आहे। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये योजनेचा लाभ जर तिघेजण घेत असाल, म्हणजे जर तुमच्या नावावरती जमीन असेल, बायकोच्या नावावर जमीन असेल किंवा तुमच्या मुलाच्या नावावर जमीन असेल, तुम्ही जर तिघे जर या योजनेचा लाभ घेत असाल तर आता दोघांना डायरेक्ट या योजनेतून रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। पुन्हा एकदा सांगतो, बघा ही महत्त्वपूर्ण माहिती आहे, पुन्हा मिळणार नाही तुम्हाला। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये असेल, तुम्ही असाल की तुमच्या नावावर असेल, तुमच्या बायकोवर असेल, तुमच्या मुलांवर असेल ही जमीन, तर तुम्हाला या योजनेतून दोघांना वगळण्यात येते। पहा, पुन्हा एकदा सांगतो, तिघे जण असाल यातनं दोघांना वगळण्यात येते। पण आता तुम्हाला इथे सांगण्यानुसार योजनेचा त्या दोघांना रद्द केले गेले आहे। आता एकालाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे की अल्पवयीन मुलाच्या नावावरती देखील योजनेचे पैसे चाललेले असल्याची धक्कादायक अपडेट ही शासनाने काल सांगितले आहे आणि त्याचे देखील हप्ते हे शासनाने कालच बंद केले आहे। या योजनेच्या बऱ्याचशा लोकांनी ऑनलाईनमध्ये हे 3 कामे केली नाहीत। आता शासन पुन्हा एकदा चेक करणार की ती कामे, म्हणजे KYC प्रक्रिया अपूर्ण असल्यास, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलं नसल्यास ते आता तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे। पहा इकडे, खात्याशी जोडलं नसेल तर बँक खाते बंद असेल किंवा IFSC कोड चुकीचा असेल, वैयक्तिक माहिती जुळत नसेल, त्यामध्ये KYC पूर्ण केले, अजून कागदपत्रे जमा केली, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, शेतकऱ्यांचं फक्त आता या योजनेचा लाभ मिळाला आहे। आता नेमकी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे का, मिळणार नाही, नेमकी असं काय चेक करणार आहे की, तर तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जाऊन, तुम्हाला इथं दिसत आहे बघा, आता kisan.gov.in वर जाऊन तुम्हाला चेक करायचे आहे। सर्व केल्यानंतर सरकारची वेबसाईट ओपन होईल, त्यानंतर फार्मर ID किंवा विभाग बेनिफिशियल लिस्ट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जाऊन तुमचं राज्यातील राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव तुमचं निवडायचं आहे। अहवाल मिळणार, म्हणजे तिथे गेल्यानंतर गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे यादी आहे, आपलं नाव शोधायचं आहे। त्या यादीमध्ये तपासल्यानंतर तुम्हाला यादी तिथं दिसणार आहे बघा। तुम्हाला लाभार्थी स्टेटसमध्ये जाऊन बेनिफिट स्टेटस तपासू शकता, कारण नावावरती हप्ता जमा होण्याची प्रक्रिया इथूनच सुरू होते आणि की नाही तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता की मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर सगळं क्लिक करत असाल तर नेमकी काय आता तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळत आहे की, आता तुम्हाला सांगू इच्छितो की केंद्र शासन दिवाळीच्या अगोदर हा हप्ता देणार होतं, परंतु असं केंद्र शासनाने पडताळणी सुरू असताना केलेलं नाही। पण आता बघा इकडे, शासनाने लवकरात लवकर पडताळणी सुरू केल्यानंतर ही पडताळणी 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू राहणार आहे आणि या
आणि याच्यानंतर त्यांच्यानंतर आता हा हप्ता वितरित होणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर बघा इकडे शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा 2 मिनिटं मी तुमची घेतो। तर यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलंय तुम्हाला आता दिवाळी आधी जो हप्ता मिळणार आहे तो दिवाळी आधी मिळणारच आहे। त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर तुमची ई-केवायसी जी आहे ती तुम्ही पूर्ण केली पाहिजे। त्यासाठी तुम्हाला दरवेळी सरकार सांगत आहे तुमचे कागदपत्र सबमिट करा, तुमची कागद पूर्ण तयार हवेत। त्यामुळे तुम्हाला सर्व काही म्हणजे तुमचा वेटिंग पिरियड चालू झाला आहे आता म्हणावं लागेल, कारण तुमची कागद पूर्ण नसल्यामुळे। त्यामुळे आत्ताच तुम्ही ई-केवायसी पूर्ण करून घ्या। संपूर्ण डिटेल यूट्यूबला पण आहे, गुगलला पण आहे, त्यांच्या सरकारी वेबसाईटला पण आहे आणि आपल्या चॅनलवर पण आहे। आणि आत्ताच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईबचं बटन प्रेस करून आणि ते घंटीचं बटन दिसत असेल त्या घंटीच्या बटनावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन तुमच्याजवळ येत राहतील। त्यामुळे आत्ता सबस्क्राईब